lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bit. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आजचा ब्लॉग मी चालू करतोय आपल्या गाईच्या पासून. महाग दिसत असेल तो गाईचे काळी गाय बसले, इकडे कारवड बसल्यात, कारवडी, हे गोरं काळं, आणि का इकडे पांढरी गाय आणि काळी त्याची वासरू बसले, तेव्हा पिल्ल्या तिथं बसले, मावळ बसले. आणि आज मी चालले वापस आपल्या घरला. आपले कॉलेज चालू झालेले आहेत म्हणून चालू आहे वापस. आज 10:30च्या ट्रेनला. बुर 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 बुर. पिल्या दोंडा कशाला घेतलास? दोंडा फेक, दोंडे फेक फेक. माय पडते 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 पडते. येऊ का येऊ का? राम राम कर पिल्या, राम 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 कर. मग इथं 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 बोंग कर, राम राम मन बर. कस मदत पाल रोडावर दोंडे आहेत म्हणून त्याला इथून बाजूला टाकाले आमच्या पिल्या. आहे ना पिलो? बाजूला टाकालाच नाही. आणि मी घेतलं हो का कानात बाळी काल. हे दिसत असेल तुम्हाला, हे बाळी हो का कानात घातलंय काल बाळी. घरात नाना म्हणले बाळी घालून घे, चांगलं असते. मग मी विचार केला तर प्रभू श्री रामाच्या बी कानात बाळी असेल, त्यांच्या बी होती, हनुमानजीच्या बाळी आहे, सगळ्या देवाच्या बाळी आहे. तर आपण बाळी घालायला कशाला जायचा? नाही लागत. मग घातला बाळी. बाळी बाळी. चलो, कसं दिसतंय ते सांगा कमेंटमध्ये तुम्ही. नंबर दिसते ना? हां राम 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 मंडळी. केलं राम राम. चला, आता 10:30ची ट्रेन आहे. आता वाजले करेक्ट 10 वाजायला 6 मिनिट कमी आहेत. अजून अर्ध्या घंट्याच्या बाद आम्ही निघू इथून रेल्वे स्टेशन एक 5-10 मिनिटाच्या दुरीवरच आहे. पटकीनं जाऊ शकतो आम्ही. गाडीनं तर 5 मिनिट चलत गेलं, 10 मिनिट, गाडीनं 5 मिनिट. बिडू गाय मारते, दुरून जा दुरून जा. त्याला भेटू तुम्हाला थोड्या नंतर. सध्यासाठी एवढंच. आता बघू कधी सुट्ट्या बिट्ट्या लॉंग सुट्ट्या गटले 5-6 दिवसाच्या तर येऊ शकतो. नसता येऊ शकणार मी आता. बरं आता होते 12 चालू त्यासाठी. आणि कालचा व्हिडिओ मी टाकून दिले. 10 वाजले, 10:30 तर येईल व्हिडिओ, अपलोड होऊन जाईल. जरा उशीर लागेल, पण आज उशीर झाला. पण 10:30 तर येऊ पक्का येणार. बघून घ्या, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. हां राम राम. खड्डा केले कुत्र, तुम्हाला वाटत थांबा. ते कुत्र खड्डा केले आमचं पिले तो का तिथं. बाबा 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 बा, एवढं मोठं केले रे पिल्या खड्डा आहे का? खड्डा केले कुत्र असलं गेले बा मोठलेट. एवढं रोड आता एवढंच शेत काय खड्डा मोठलेट केले. त्याला भेटूया तुम्हाला थोड्या वेळानंतर. बसल्या तर पिल्यासोबत. थोड्या वेळानं आम्ही जाणार आहे. खोडीचा खोडीचं लेकरू आहे. खोडीचं बूम बूम जाणार होता. ट्रेनला जाणार. थोड्या वेळानं ट्रेन आहे. थोड्या वेळानं निघा. जरा उशीर झाले. जिप जिप खाते, जिप खाते, जिप खाते. तू जिप खातो. डिमनी ना डिमनी ना डिमनी ना गिरे. मी गेल्यावर का करतास? मी चालू आता बूम दीदीकड. तू का करतास? ते लई रडते मी गेल्यावर. बघा तुम्हाला सांगतो, मग मामाचं पण येतं गेल्यावर ना घरी येऊन रडायचे चालू करतोय. 2-3 घंटे गप्प
आहे, परीक्षा 12वी आहे, दुसरं काम असलं गेलं की नसतं. अरे लागलं लागलं दिलेलं मला वाटत असेल जायचं स्टेशन तिकडलं व्हिडिओ ब्लॉग का बरं फुल इमोशनल झालं आणि जरा ट्रेन फास्ट होती म्हणून आम्हाला जरा गडबड झाली ब्लॉग करायला टाईम भेटा भेटलं फुल इमोशनल झालं. एवढे दिवस राहिलो असं वाटायला की कशाला राहतो राहायला पाहिजे. तिला मिस कराल, मित्राला मिस कराल, सगळ्याला मिस कराल. फुल ग्राउंड आहे, फुल मस्त आहे, ओपन एरिया आहे, एरिया फुल ओपन आहे. तेच बघू आता जे बोलतो ते त्या 12वी आहे करावं तर लागेल. बाहेर बघून बाहेर बघा एकदा. चला उतरू आता. बॅक टू होम बाई, बॅक टू होम. तर मंडळी आलेलो आहे घरी बिदरमध्ये. चलो तर म्हणजे जसं तुम्हाला माहीत आहे मी आहे आता बिदरमध्ये. माझे 12चे क्लासेस चालू होले आहेत म्हणून मी वापस आलो, सुट्ट्या संपले. आता माझं तुम्हाला चेहरा बघून वाटत असेल की माझ्यामध्ये फिलिंग का होत नाही, मला किती खराब वाटत आहे मला तुम्हाला आता वाटत असेल. आळ्याला नुसतं झोपलोय, असं वाटायलं की मी कुठं आलोय, कशाला आलोय, का करालोय. तिथं केल्यानं बरं होतं, 12th बी तिथं करू शकतो तो, सगळं वाटायला लागलं. सांगू तुम्हाला, माझी मम्मी म्हणली पहिले तुझी 11-12 तिकडं करू. 10वी झाली, 11 तिथं घातले, आता 12वी बी इथंच. भाऊ मला पहिलेपासूनच जन्मल्यापासूनच कर्नाटकमध्ये म्हणलं की इथे येते आणि महाराष्ट्रात म्हणलं की इथे येते. धडकनमध्ये मस्त. मला महाराष्ट्र म्हणलं की चांगलं वाटते आणि कर्नाटक म्हणलं की एकदम बेकार वाटते, कशाला वाटते इथे. आता काय हे माझी फिलिंग आहे भाऊ, असं नाही की मी कर्नाटकला खराब मानते. कर्नाटक बी नंबर 1 चांगले आहे. कर्नाटक तर सगळ्यात बेस्ट आहे शिकायला, सगळ्यात बेस्ट क्वालिटी, सगळं इथंच आहे. मी हे तर मानतच नाही की कर्नाटक खराब आहे. जे मला होतं मला जे आता कसं रँडम प्लेस म्हणतात ना, एका माणसासाठी शिकायला रँडम प्लेस असते, त्याला कोणती प्लेस आवडते तिथे जाऊन त्यांना शिकतो.
वातावरण सगळं जे माणसाला आवडतं, कोणचं आवडते त्याला वातावरण आहे का माणसाला, पॅसिफिक माणसाला, ते जागा ना माझ्यासाठी महाराष्ट्र आहे. का बरं की मला तिथं चांगलं वाटतं. मी तिथे एकलं बी असलो तर मला तिथं चांगलंच वाटते. हां, नाही फॅमिली नाही शिकायला हॉस्टेलमध्ये बी असलं तर तुम्हाला तिथं चांगलं वाटेल, रूममध्ये एकला असतं चांगलं वाटेल. फक्त वातावरण पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये ते वातावरण क्रिएट होते. कर्नाटकमध्ये जास्त कन्नड बोलतात, हिंदी बोलतात. महाराष्ट्रामध्ये गिरार मराठी, पॅसिफिक मराठी, जीव लावणारे माणसं, असं तसं. आणि सगळ्यात बेस्ट गावाकडलं वातावरण. त्यासाठी मला महाराष्ट्र चांगलं वाटते. कर्नाटक बी नंबर 1 बेस्ट आहे, पण माझ्यासाठी माझ्या ड्रीम प्लेस म्हणजे तिथं आहे, महाराष्ट्र आहे. बघू काय होते. 12वी झाल्यावर तर झाट मी इथं राहणार नाही कर्नाटकमध्ये मी करणारच नाही. महाराष्ट्र झालं की मी बघू आता. हे महाराष्ट्र मला 12वी झालं की मी महाराष्ट्राला जाऊ असं वाटते. का होईल ते तर डिसाईड कर रहा होगा, वक्त बताएगा यार, देखेंगे. आता तर बिदरमध्ये आहो आणि सिटीमध्ये आलं की मला इथे येते गळ्याला ते बिल्डिंग, ते हवा, दूषित हवा, ते गाडीचा आवाज, नाही असलं मला जमत ना. मला गावाकडले माणसं, नंबर 1 हवा, क्रिकेट, दुपारी सकाळी उठायचं, गायीचं दर्शन करायचं, गायचं शेण काढायचं आणि जे वातावरण ते क्रिएट होते तिथून मस्त. गावाकडून हवा येते, ते शेताकडून हवा येते, झाडाकडून हवा येते, ते इथं चांगलं वाटतं. इथं चांगलं वाटतं. आता इथं बघून घ्या, आता मला इथलं वातावरण दाखवतो बघा. चलो भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. बाय.